रोज रोज असं लोखंड उचलून काय मिळतं रे? खरं सांगायचं तर मी पण आधी असाच विचार करायचो, पण आज या रील मधून शॉर्ट मध्ये सांगतो की जिम आणि या हेल्दी लाईफस्टाईलनं माझ्या ओव्हरऑल लाईफवर कसा आणि काय इम्पॅक्ट टाकलाय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जेव्हा आपण रोज 1 तास जिम साठी देतो आणि तिथून जो डिसिप्लिन बिल्ड होतो ना, तो तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये पण कामाला येतो. जेव्हा सेट मारताना, शेवटचे रेप्स मारताना जी फाटून हातात येते आणि तुमचं माइंड सांगत असतं भावा बास कर, तरी पण तुम्ही स्वतःला पुश करता, तिथून जो माइंडसेट तयार होतो ना भाई, तो प्रत्येक ठिकाणी कामी येतो. तो आपल्या बोलण्या चालण्यात दिसायला लागतो. मग कसलं आलंय डिप्रेशन आणि कसली आली एन्झायटी. जेव्हा आपण फिट असतो, एकदम शेप मध्ये असतो, तेव्हा लोक आपलं बोलणं जास्त सिरियसली घेतात. आपली ओव्हरऑल पर्सनॅलिटी एक वेगळा इम्पॅक्ट टाकते समोरच्यावर. आणि हे सांगायची काही गरजच नाही की व्यायाम करणारा 4 चौघात वेगळाच उठून दिसतो. आणि सगळ्यात महत्वाचं, इथं जिम मध्ये तुम्हाला जे लोक भेटतील ना, सेम माइंडसेट, सेम विचारांचे, जे तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये ग्रो करण्यासाठी पुश करतील. जर तुम्ही पण फिटनेस प्रेमी असाल आणि यातला कोणता अनुभव तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये घेतला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या रील मध्ये. आणि हो, असाच कॉन्टेंट बघण्यासाठी